असं आहे की मंगल प्रभात लोढाजींनी खोटं बोललं की त्यांना मारण्याची धमकी दिली। मी जेवढे इथे प्रेसवाले सगळ्यांना सांगतो की तुम्ही माझं स्टेटमेंट बघा, मी जे भाषण केलं त्यामध्ये कुठेही दिसतोय का, कुठेही माझ्या भाषणामध्ये धमकी नाही। आता त्यांना हे कळलं की बाबा याच्यावरती केस होत नाही, म्हणून त्यांचे आमदार आज तुम्हा सगळ्यांना सांगता की कमीत कमीत असलम शेखनी माफी मागितली पाहिजे। गुन्हा खरं म्हणजे अमित साटम साहेबांवरती झाला पाहिजे। त्यांनी प्रेसला सांगितलं की आम्ही असलम शेखला इथेच दफन करून टाकू, असं बोलणाऱ्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे की ते जे भगवानचं नाव घेतो की भगवान लोकांना समजतील असे माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। हे प्रेसवाल्यांनी पण थोडी आपली जबाबदारी घेतली पाहिजे की जेव्हा कोण आपल्याला स्टेटमेंट करतोय, कुठल्या बेसिसवरती स्टेटमेंट करतो, त्या भाषणामध्ये किंवा कुठेही तसं दिसत आहे का, ते जाब त्यांना विचारलं पाहिजे। नाही, ज्या दिवशीपासून अमित साटमजी मुंबईचे अध्यक्ष झाले त्या दिवशीपासून त्यांनी मुंबईचा भला करण्याबद्दल एकही शब्द एकही स्टेटमेंट दिलेलं नाही। पहिल्या दिवशीपासूनच ते म्हणतात की मुंबईचा महापौर आम्ही खान पठाण होऊ देणार नाही। मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईकर ठरवतील, पक्ष ठरवणार, पण कमीत कमी तुम्ही लूज स्टेटमेंट करू नका, हे मी तुमच्याशी विनंती करतो। भाजपचे लोक मालवणी टार्गेट ठेवले आहेत, मालवणी टार्गेट ठेवण्याच्या मागे कारण काय आहे? नाही, मला अश्लीलपणाने माझ्या नावाने घोषणा देण्यात आले, तेही पोलीस स्टेशनच्या बाहेर। पोलीस स्टेशनच्या बाहेर माझे बॅनर फाडण्यात आले, पोलीस स्टेशनच्या बाहेर मला शिवगाळ करण्यात आले। आता उद्या तुम्ही जाऊन पोलिसांना विचारा की हे सगळं पोलीस स्टेशनच्या बाहेर झालं आहे, पोलिसांच्या समोर झालं आहे, तर त्यांनी त्याच्यावरती काय कारवाई केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।